गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सकाळी सकाळी शुभ्र तेजोमय वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सद्गुरु चरित्र सोबत असताना एका हातामध्ये माळ घेऊन आपण जपत आहात। किती सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणाला मोहरून टाकण्यासाठी, पूर्ण तेजोमय करण्यासाठी या मानवाच्या मुखातून, आपल्या सगळ्यांच्या मुखातून शब्द येतात, श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सगळीकडे परमेश्वराचा वास निर्माण होतो आणि आपलं पूर्ण घर एक ऊर्जात्मक बनत जातं। ज्यांच्या घरामध्ये रोज उपासना होते ना, असं वातावरण निर्माण होतं ना, बघा त्यांचा दिवस किती आनंदी जातो। बघा आपल्याला जरी किती दुःख असतील ना, तरीही आपण तसं बघा, ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला सगळ्यात जास्त दुःख असतील ना, त्याने हे सकाळी करायला हवं। कारण सकाळचं वातावरण असं असतं की आपण सर्व दुःख विसरून जातो आणि आपण आपलं मन एक चित्त होतं। बघा या मानवाला या कलियुगामध्ये किती दुःख आहेत, दुःखांचा डोंगर भरलेला आहे, तरीही सुद्धा क्रूर कर्म करणं सोडतो का? बघा एवढी दुःख येतात तरीही क्रूर कर्म कधीच करणं सोडत नाही। बघा दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, दुसऱ्याबद्दल बघा भक्तीमध्ये असून सुद्धा दुसऱ्याची बघा दुसऱ्याबद्दल दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच काय? दुसऱ्याबद्दल चांगलं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं कधीच बघणार नाही। मग तुझं स्वतःचं तरी चांगलं होईल का? बघा आजचा हा माणूस आहे ना, देवापुढं काय मागतोय? मला अमर बनव, अमर या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये मी तुझी भक्ती करतोय, देवा मला अमर बनव। मला मरण कधी आलं नाही पाहिजे। कारण बघा ज्या पद्धतीनं रावण होता, बघा लंकेचा राजा होता आणि भोले शंकरांपुढं बघा सगळ्यात जबरदस्त भक्ती होती रावणाची। रावणासारखी उपासना कोणी आत्तापर्यंत केलेली नाही आहे। बघा रावण जर अहिंसारी नसता ना, बघा हिंसक नसता, तर या ब्रह्मांडामध्ये रावणाला हरवणारा कोणी नव्हता। कारण फक्त त्याचे कर्म चुकले। बघा दुसऱ्याचं अहित करण्याचं त्याचं शस्त्र होतं, त्याच्यामुळं त्याची अधोगती झाली। नाहीतर रावणासारखा उपासना करणारा कुणीच नव्हता। बघा श्रीरामाने सुद्धा म्हटलं होतं, त्यावेळी रामायणामध्ये सांगितलं होतं की रावण जगातला उपासना करणारा एकमेव भक्त आहे, पण त्याचा मार्ग चुकला ना, मग किती उपासना करणारा असो किंवा किती भक्ती करणारा असो, त्याचं जीवन मातीमुळंच होणार। हे साक्षात सत्य आहे। आज ही सत्य होतं, उद्याही सत्य आहे।
म्हणून उतू नको, मातू नको, कारण या जगामध्ये अमर कोणीच नाही. पण तरीही सुद्धा या मानवाला अमर व्हायचं आहे. का बरं? कारण अमर झाल्यानंतर त्याला असं वाटतंय की मला दुःख येणार नाही, मला कसले संकट येणार नाही. बघा, समर्थ इथे या मानवाला खूप एक विलक्षण धडा देत आहेत. म्हणजेच काय? बघा, समर्थ पुढे सांगतात, एक राजाला अमर व्हायचं होतं, त्याला मृत्यू नको होता. बघा, या कहाणीमध्ये बघा, एक राजा होता, त्याला अमर व्हायचं होतं. व बघा, त्याला मृत्यू नको होता. त्याची अशी इच्छा होती की मी कधीच माझा मृत्यू नाही झाला पाहिजे. बघा, तो आपल्याला अमर करण्यासाठी साधू महाराजांना शोधू लागला. कारण त्याची अशी इच्छा होती की या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एक तरी साधू कोणीतरी असेल की तो मला भेटेल आणि मला अमर व्हायचं. बघा, उत्तर देईल, मला अमर होण्याचा शोध माझा संपेल. बघा, पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही की जो त्याला अमर करेल. महाराजाला एक शिपाई सांगतो. बघा, इथे एक शिपायानं महाराजाला सांगितलं की महाराज, राजे, आपल्या राज्याच्या बाहेर एका वनामध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत. ते तुम्हाला याच्यावर नक्कीच उपाय सांगतील, कारण तुम्ही राजे आहात, राजन आहात. मग बघा, त्या राजानं त्या शिपायाचं ऐकलं आणि राजा लगेच साधू महाराजांकडे गेला. त्याने विचारलं. बघा, साधू महाराज तिथे उपासना करत बसले होते. बघा, गेल्यानंतर साधू महाराज बघा राजाला बसायला दिलं आणि साधू महाराजांना राजा विचारायला लागला, साधू महाराज, मला अमर व्हायचं आहे, मला यासाठी काहीतरी उपाय सांगा. यावर साधू महाराज म्हणाले, समोर दिसत असलेल्या पर्वतापलीकडं तुला एक सरोवर दिसेल, त्याचे पाणी तू पी, म्हणजे तू अमर होशील. बघा, साधू महाराजांनीच त्या राजाला सांगितलं, तो समोर तो पर्वत आहे ना, त्या पर्वताच्या पलीकडं तुला एक सरोवर दिसेल. सरोवर म्हणजे झरणा, त्याचे पाणी तू पी, म्हणजे तू अमर होशील. ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या 2 हातांनी ओंजळ करून बघा तिथे वाकला आणि वाकताच त्याच क्षणी तोच त्याच्या कानात कुणीतरी असं आवाज आल्याचा त्याला विचित्र असा आवाज आला, कुणीतरी ओरडत आहे. ते बघून पाणी पिणं बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या दिशेने गेला. एक तर बघा तो माणूस एका झाडाखाली आडवा पडून बघा रडत असलेला त्याच्या दृष्टीत पडला. बघा, खूप केविलवाणा झाला होता. राजाने त्याला त्याच्या रडण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, या सरोवराचं पाणी प्यायल्याने मला अमरत्व आलं खरं, पण वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिलं. गेली 50 वर्षे मी इथे तळमळत पडलो आहे, पूर्ण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडही मरायला झाली आहेत. हे बघायला लागू नये म्हणून गेली 5 वर्ष अन्नत्याग केला आहे, तरीही मी मरत नाही. त्या वृद्धाची माणसाची कहाणी ऐकल्यावर राजा स्वतः मनात बघा हसला आणि नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही, म्हातारपणाशिवाय जर अमर झालं ना तर जीवनात मजा आहे. बघा, आपण त्याबद्दल उपाय तर साधूला विचारला पाहिजे. बघा, म्हणून मनात असं ठरवून राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि
वृद्धत्वाशिवाय अमर होण्याचा त्याने त्याला उपाय विचारला. साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेल्या डोंगर ओलांडून जा. तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला दिसेल. त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व प्राप्त होईल. बघा, राजा खूप खुश झाला. राजाला आता असं वाटलं की मी आता जिंकलो. बघा, त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला आणि त्याने एक पिवळे धमक फळही काढलं. आता तो त्या खायला सुरुवात करणार. तोच एका काळी जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचं त्याच्या कानी पडलं. बघा, त्याच्या जवळच कुणीतरी भांडत आहे असं त्याला आवाज येऊ लागला, भास होऊ लागला. तिकडे जाऊन बघायचं राजाने ठरवलं. तिथे भांडत असलेल्या 4 तरुणांपैकी एकाला राजाने भांडण्याचं कारण विचारलं. बघा, तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा झालो आहे, तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला 300 वर्षाचा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाही. मग त्याच्याशी भांडू नको तर काय करू? बघा, परमेश्वराची लीला असते ना, हीच असते परमेश्वराची लीला. बघा, राजाने त्या तरुणाच्या, इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रार्थनातक नजरेनं पाहिलं आणि तो म्हणाला, अहो मी काय करू? हा माझ्या उजव्या बाजूला ताठ उभा राहिलेला माझा 350 वर्षाचा बाप, जर मी ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करील तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेल. यावर तो बापाचा बाप म्हणाला, यात माझा खरोखरच काही दोष नाही. माझ्या उजव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा 400 वर्षाचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडे सुपूर्द करायला तयार नाही, तर ती मालमत्ता मला माझ्या मुलाला कशी देता येईल बरं? त्याने जवळच असलेल्या अजरामर नावाच्या वृक्षाचे फळ स्वतः खाल्ले आणि आपल्या मुलाला, नातवाला पण पंतूला पण मोठ्या कौतुकाने खायला दिले. त्यामुळे आमच्या वाट्याला हे वाईट दिवस आले. राजाने त्यांच्यातील तरुण पंजोबाला विचारलं, तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशासाठी आलात बरं? पण बघा, त्या पंजोबाने म्हणाले, अहो मालमत्तेसाठी अष्टप्रहार आमच्यात कडाडून भांडणं होऊ लागल्याने गावकऱ्यांनी आम्हाला घराबाहेर कायमचं पिटाळून लावलं. तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तरी ते भयंकर आहे म्हणायचं. पण मनात असा विचार करून राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला, महाराज, माणसाला मरण हे हवंच, ते आहे म्हणून जगात प्रेम आहे. ते नसेल तर माणूस माणसाला खायला उठेल. म्हणजेच काय, याचं तात्पर्य काय? या कथेचं तात्पर्य काय? माणसाला मरण हे हवंच आणि ते अटळच आहे. जर माणसाच्या जीवनामध्ये मरण नसेल ना, मृत्यू नसेल ना, तर माणसाची एवढी वाईट अवस्था होईल ना की तेच कार्य त्याला करावं लागेल. आणि तडफडून बघा, तडफडून मरणार नाही, पण तडफडत राहील. तो जिवंत असेल. बघा, तो जिवंत शरीर त्याचा जिवंत असेल, पण आत्मा आतमध्ये तडफडून पूर्ण ब्रह्मांड फिरत राहील. मग एवढं दुःख आपल्याला सहन होईल का? तर नाही. समर्थ इथे या मानवाला सांगत आहेत, हे मानवा, तू अमर होऊ नकोस, कारण अमर होण्यामध्ये एवढं दुःख आहे ना की तू बघा, इथे तुझा एकदा मृत्यू झाला, तू जर इथे चांगले कर्म केले तर तुला
पुढे कोणता तरी चांगला जन्म तरी भेटेल, तू स्वर्गामध्ये तरी जाशील. पण जर तू अमर होण्याचं जर वरदान मागितलं तर बघा तुझं आयुष्य पूर्ण इथेच सडून जाईल. म्हणून या वरदानाच्या पाठीमागे लागू नकोस. तू भक्ती कर. तुझ्यासाठी जे श्रेष्ठ फळ आहे ना ते समर्थ सद्गुरू तुला नक्कीच देतील. पण हा मानव असं करतो का? बघा या मानवाच्या मनामध्ये प्रत्येक ठिकाणी लोभ भरलेला असतो. धन संपत्ती त्याला हवी असते. दर वेळेला या संपत्तीच्या मागे लागून पूर्ण आयुष्याची बर्बादी करतो. समर्थ पुढे सांगतात की ज्याच्या मनामध्ये अहंकार रूपी रावण भरलेला असतो ना त्याला कधीच असं वाटत नाही की मी चुकीचा आहे. तो चुकीचा असून सुद्धा त्याला नेहमीच स्वतःवर चुकीचा विश्वास असतो. पण त्याला स्वतःची चुकी कधीच समजत नाही. कारण तो अहंकारी रावण आहे ना तो बघा श्रीरामांनी त्याला 3 वेळा बघा जीवदान दिलं. 3 वेळा सांगितलं की आता तरी तुझे कर्म चांगले कर. तुझी ही क्रूर भावना आहे ना तू चांगली कर. तरीही सुद्धा त्या रावणाने ऐकलं नाही. पण असं म्हणतात ना की बघा अधोगती व्हायला कारण तर लागतंच. पण आपले कर्म बघा कर्म खूप महत्त्वाचे असतात. परमेश्वर आपल्याला 3 संध्या देतो. त्या 3 संध्यामध्ये सोनं करायचं की माती करायचं हे प्रत्येकानं ठरवावं. बघा माणूस या भक्तीमध्ये येतो, समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये येतो. पण हळूहळू स्वतःला एवढा ज्ञानी समजायला लागतो ना की दुसऱ्याला उपदेश करायला लागतो की तू तुझी भक्ती सोडून दे, या भक्तीमध्ये ये. पण बघा दुसऱ्याला खूप सांगतो पण स्वतः मात्र कोरडे पाषाण असतो. म्हणजेच काय? म्हणजेच आपण जी भक्ती करत आहोत ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे हे खरं आहे. पण आपण त्या भक्तीपर्यंत पोचलो आहे का? बघा विचार करा. आपण त्या भक्तीपर्यंत आपल्याला परमेश्वराचं स्वरूप दिसलं आहे का? जोपर्यंत आपल्याला दिसलं नाही ना तोपर्यंत आपण त्याबद्दल काही सांगू शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपली जर उपासना, आपले कर्म, आपले विचार, आपले आचार, दुसऱ्याशी बोलण्याची बघा आपली वैखरी या गोष्टीमध्ये आपण जर व्यवस्थित असू तर बघा समोरचं जग आपल्याला विचारेल, हे माणसा तुला संस्कार तरी हे कुठले झालेले आहेत? तू जातोस तरी नक्की कुठे? कारण असं तुझं वागणं असतं. तुझ्या वागण्यामध्ये मला परमेश्वराचं स्थान दिसतं. नक्की आम्हाला सुद्धा सांग तू की नक्की तू करतोस तरी काय? कोणता भक्तिमार्ग करतोस? पण हा मानव एवढा हुशार आहे ना की स्वतःला थोडं काही माहीत झाल्यानंतर दुसऱ्याला बघा छोटी गोष्ट असते पण ती मोठी करून सांगत असतो. पण त्याच्यामध्ये तथ्य असतं का? तर नाही. आपली मोठेपणा, आपण किती श्रेष्ठ आहोत हे आपण कधीच दुसऱ्याला सांगू नये. समोरच्यांनी आपलं श्रेष्ठत्व निर्माण करावं. समोरच्यांनी दुसऱ्याला सांगावं की याच्या वैखरीतून निघालेला प्रत्येक शब्द श्रीराम समर्थांच्या बघा त्यांच्याच वाणीतून येतो. साक्षात मी यांच्याकडे पाहतो ना तर मला देवाचं स्वरूप दिसतं. असं आपल्याबद्दल कोणी बोलतं का? मग आपण दुसऱ्याला उपदेश का द्यायचा? आपण आपली भक्ती, आपल्या भक्तीमध्ये आपण मन रमवण्याच्या ऐवजी आपण दुसऱ्याला उपदेश देत फिरतो. याच्यामध्ये आपलंच पाप आहे ना.
परमेश्वर दर वेळेला या भक्ताची परीक्षा घेत असतो. बघा, कोणत्या ना कोणत्या रूपानं येऊन या जीवनामध्ये एवढे जीव आहेत, एवढे सजीव आहेत की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपली परीक्षा मात्र घेत असतो. कधी कधी प्राण्यांच्या रूपामध्ये येतो. आपण जेवायला बसलेले असतो. बघा, आपल्या तोंडामध्ये पहिला घास आपण टाकत असतो. बघा, भाकरीचा तुकडा घेतो आणि तोंडापर्यंत घास जातो. तेव्हा समोर बघा, समोर श्वान दिसतं. बघा, कुत्रा दिसतो. आणि मग जो बघा दुसऱ्यावर दया करणारा व्यक्ती असतो ना, दुसऱ्याचं दुःख जाणणारा व्यक्ती असतो, तो मात्र तो स्वतः घास कधी खात नाही. तो घास मात्र त्या श्वानाला देऊन टाकतो आणि नंतर आपल्या जेवणाला सुरुवात करतो. पण आपण असे वागतो का? बघा, आपण जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही ना, तोपर्यंत बघा आपण जी भक्ती करतोय, आपण जी उपासना करतोय, ती कुठेतरी फळ प्राप्त होऊ शकत नाही. कारण या ब्रह्मांडामध्ये, या सजीवामध्येच परमेश्वर आहे. हे जोपर्यंत या मानवाला समजत नाही, तोपर्यंत किती भक्ती केली, कितीही श्रद्धा ठेवली, तरीही त्याचा काही फायदा नाही. बघा, समर्थ सांगतात, बघा, पांडुरंगाने या जगाच्या पूर्ण ब्रह्मांड नायकाने बघा नामदेव महाराजांची सुद्धा परीक्षा घेतली होती. बघा, ती परीक्षा म्हणजे अशी, देवांनी श्वानाचे स्वरूप धारण केलं. बघा, पांडुरंगाने स्वतः कुत्र्याचं स्वरूप धारण केलं. श्वान म्हणजे कुत्रा. बघा, साक्षात पांडुरंग श्वान बनवून द्वादशीच्या दिवशी त्या यात्रेत श्वान फिरू लागलं. कुणी जेवायला बसलं की ते श्वान त्याच्याजवळ जाई, पण त्याला खायला एक तुकडाही देत नव्हतं. सगळे म्हणत, याला हाकला इथून. कोणाच्या अन्नाच्या टोपलीत तोंड घातले की लोक त्याला मारायला धावत. परंतु ते श्वान कोणाच्याही हाती सापडत नव्हतं. त्याला ब्राह्मण जेवायला घालीत, तेथे देव श्वान रूपाने तिष्ठत असे, पण कोणीही घासभर अन्न त्याला दिलं नाही. याचं देवाला आश्चर्य वाटलं. महायात्रा करून आलेले यात्रेकरू त्यांचे सोहळे पाहून देव हळूच श्वान रूपाने त्यांना जेवताना स्पर्श करी. विटाळ झाला म्हणून सगळे ओरडत असत, आरडाओरडा करत श्वासाने उच्छांद मांडला. बघा, त्या श्वानाने बघा, काही शेतकरी जेवत असताना त्यांच्या जवळचं अन्न तोंडात घेऊन ते श्वान बघा पळवून जाऊ लागलं. त्याच्या तोंडातलं अन्न हिसकावू लागलं. सर्व यात्रेमध्ये देव श्वानाच्या रूपाने हिंडले, पण त्यांना कुणीही अन्न दिलं नाही. कोणाच्याही वागण्यात सर्वाभूती समान भाव आढळला नाही. हे श्वान यात्रेतून मारून घालवा असं सर्वजण म्हणू लागले. एकदा ते श्वान नामदेवांच्या जवळ गेलं. नामदेव जेवण करत होते. श्वान रूप घेतलेल्या देवांनी त्यांच्या ताटातील भाकरी तोंड लावून उचलली व ते कोणी मारेल म्हणून पळवू लागलं. नामदेवाने ते पाहिलं व आपल्या पानातील तुपाची वाटी घेऊन श्वानाच्या पाठीमागे धावू लागला. तोंडाने थांबा थांबा असं करत कोरडी भाकरी का खातोस श्वाना असं म्हणून श्वानाच्या जवळ जाऊन भाकरीला तूप लावून त्याच्या मुखात घास भरवू लागला. नामदेवाने प्रेम भक्तीने खाऊ घातलेले घास देव मोठ्या आवडीने खाऊ लागले. लोक नामदेवाच्या वागण्याला हसू लागले आणि म्हणाले, नामदेवाला वेड लागला आहे. याला सर्व जीव समानच दिसतात.
श्वान रूपातील देव हसून म्हणाले, नामदेवा तू मला कसं ओळखलं? नामदेव म्हणाले, मला गुरु विसोबा खेचराने याबद्दलची खूण सांगितली आहे. श्वानाच्या जागी प्रत्यक्ष पांडुरंगाचं स्वरूप पाहून ते म्हणू लागले, नामदेवांची भक्ती धन्य आहे. त्याला श्वान रूपाने देव भेटला. आम्ही मात्र जरासुद्धा श्वान रूपातील देवाला तुकडाही दिला नाही. असे कौतुक दाखवून देव अदृश्य होऊन गेले. बघा याचं तात्पर्य काय? म्हणजेच प्रत्येक जीवामध्ये देव आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे. म्हणून तरीही सुद्धा आपण दुसऱ्यावर बघा, दुसऱ्यावर क्रूरपणा करतो, दुसऱ्याचं वाईट बघा मनामध्ये निर्माण करतो, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. म्हणजे दुसऱ्याचं वाईट आपल्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे देवाबद्दलच वाईट बोलणं आहे ना. कारण जिथे जीव आहे ना तिथे परमेश्वर राहतो. आपण बघा लहानपणापासून ऐकत आलो आहोत, प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर असतो. पण तरीसुद्धा बघा आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर आहे, मग माणूस पाप होईल असे कर्म कसे करतो बरं? हा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. पण म्हणून समर्थ सांगत आहेत की प्रत्येकाचे कर्म जर तुमच्या आत्म्यातला देव परमेश्वर जागृत करायचा असेल ना, तर त्या मनाला भक्ती मार्ग हवा आहे. आणि हा भक्ती मार्ग कुठे सापडेल? तर हा आपण जो भक्ती मार्ग श्रीरामांचा, श्रीराम समर्थ हा भक्ती मार्ग आहे ना, तो भक्ती मार्ग योग्य दिशेला तुम्हाला घेऊन जाईल. म्हणून या जीवनामध्ये आपण भक्ती मार्ग करायला हवा, भक्ती करायला हवी. म्हणून परमेश्वराकडे एक मागणं मागा की हे परमेश्वरा, मला आयुष्य कमी दे, पण जेवढं आयुष्य देशील ना तेवढं सुख समाधानाचं दे. तुझ्या चरणापाशी मला कायमची जागा राहू दे. पण असं माणूस मागणं मागतो का? तर नाही. माणूस हे मागायच्या ऐवजी धन संपत्ती पैसा मागतो आणि मग अधोगतीला जायला तयार होतो. बघा इथे समर्थ सांगत आहेत की प्रत्येक मानवाने जर असं मागणं मागितलं की हे परमेश्वरा, मला तुमच्या चरणापाशी जागा द्या, तर ह्या जगामध्ये पाप नष्ट होऊन पुण्य वाढतील. पण हा भक्त असा करतो का? तर अजिबात नाही. म्हणून आपण जी भक्ती करतो आहे, उपासना करतो आहे, ती आपली योग्य दिशेला तेव्हाच जाईल जेव्हा आपलं मागणं योग्य असेल. नाहीतर ही भक्ती करून सुद्धा पैल तीराला माणूस कधीच पोचू शकणार नाही. ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.